चिनल मैम भी जुड़ चुकी हैं। मैं संचिका गुप्ता एको इंडिया से मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ और बीएमसी बैच 2 मॉड्यूल 8 के सेशन इन आईपीसी इन स्पेशल सिचुएशन में आपका हार्दिक स्वागत करती हूँ। आज हमारे साथ ट्रेनर मैम डॉक्टर सुयशा थोरट भी जुड़ चुकी हैं। सबसे पहले हम एजेंडा रिव्यू करेंगे। एजेंडा में सबसे पहले मैडम का सेशन होगा और मैम के सेशन के टाइम पे मैं अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम सब लोग एक दूसरे की आवाज को अच्छी तरह सुन सके। मैम के सेशन के बाद एक ओपन डिस्कशन सेशन होगा, Q&A राउंड होगा, उसमें अनम्यूट एक्सेस दी जाएगी। आप अपने आप को अनम्यूट करके मैम से सवाल पूछ सकते हैं या फिर अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकते हैं। और अंत में हमेशा की तरह एक फीडबैक राउंड होगा और उस फीडबैक का लिंक मैं चैट बॉक्स में शेयर करूंगी और सभी लोग को भरना होगा। मैं सभी से रिक्वेस्ट करूंगी कि अपने वीडियोस को आप लोग ऑन रखें, क्योंकि ब्लैक स्क्रीन को देख के पढ़ाने में हमें अच्छा नहीं लगता है। आज हमारे साथ हमारी टीम से डॉक्टर प्याली जुड़ी हुई हैं, एको इंडिया से है वो, और मैं उनको बहुत बहुत स्वागत करती हूँ। और जो पार्टिसिपेंट्स हमारे साथ ओप्पो, लिनोवो, विवो के नाम से जुड़े हुए हैं, मैं उनको ये कहना चाहूंगी कि आप लोग अपना रीनेम करें। रीनेम करने के लिए आपको अपने जूम इंटरफेस पे, जहाँ पे आप अपने आप को देख पा रहे हैं, वहाँ पे आपको 3 ब्लू डॉट्स दिखाई देंगे राइट साइड कॉर्नर पे। वहाँ पे उस पर क्लिक करें और सबसे नीचे रिंग दिखेगा, वहाँ पे अपना शुभ नाम लिखें। और ध्यान रखें आप लोग बीएमसी बैच 2 में हैं और सारे सेशंस आपको बीएमसी बैच 2 में ही अटेंड करने हैं। और हाँ, एक सबसे महत्वपूर्ण बात कि जो लोग पार्टिसिपेंट्स सबको मीटिंग में आने के लिए अपने अलग अलग डिवाइस से लॉगिन करना है और अपने नाम से, अपनी ईमेल आईडी से लॉगिन करना है, तो आपको अटेंडेंस मिलेगी। जो लोग एक साथ कई लोग बैठ के मीटिंग अटेंड कर रहे हैं और एक ही डिवाइस खुला हुआ है, तो ध्यान रखिए सबको, जो जो लोग मीटिंग में एंटर होते समय रजिस्ट्रेशन करेंगे, अपना नाम, ईमेल आईडी और जो इन्फॉर्मेशन है वहां पे कुछ क्वेश्चंस भरेंगे, उनको अटेंडेंस मिलेगी। ठीक है, तो अब हम आगे बढ़ते हैं। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम है डॉक्टर सुयशा थोरट, is working in the capacity of assistant professor in the microbiology department at the HBT Medical College and R.N. Cooper Hospital. She is the joint secretary of Hospital Infection Control Committee. A very warm welcome to ma'am. Over to you, ma'am. I have given you the screen sharing rights. Okay. So is my screen visible, Sanchika? Yes, ma'am, I can see it. Okay. So very good afternoon to all of you. My lecture, as a lecture मी try करेन की दोन्ही languages मध्ये English आणि Marathi, so that it is more approachable to you. So basically today's module which I am going to talk about is IPC, that is infection. Hello. Yes, ma'am, please go ahead. Yeah. So basically तुमचे prevention and control practices about infection in special situations. आता we have always seen की IPC practices in general situation मध्ये you are standard precautions are there, that includes hand hygiene, that includes personal protective equipment, that includes environmental disinfection or contamination, किंवा त्यात अजून म्हटलं तर बायोमेडिकल वेस्ट आलं, प्लस तुमचं स्पिल मॅनेजमेंट आलं, किंवा तुमचे वॅक्सिनेशन झाले, हेल्थ केअर वर्करचे वॅक्सिनेशन झाले. सो बट देर इज अ स्पेशल पार्ट इन दिस जे आपल्या रुटीन मध्ये कदाचित नाहीये. जसे काय तुमचे स्पेशल एरियाज आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचं ऑपरेशन थिएटर किंवा तुमचे आयसीयूज म्हणा किंवा तुमचे डायलिसिस युनिट म्हणा, हे कदाचित सगळ्या हॉस्पिटलला नसतीलही. म्हणून हा मॉड्यूल वेगळा घेतला गेला. इट इज बीन टेकन सेपरेटली. So wherever applicable, you should be knowledgeable enough to manage such situations. So basically, first we'll talk about the surgical unit. Surgical unit manje, it includes your operative theater.
सो आता तुम्ही सगळे नर्सिंग स्टाफ आहात, माझ्यापेक्षा जास्त, इनफॅक्ट मी तर म्हणेन की खूप जास्त तुम्ही या एरियाज मध्ये काम केलेलं आहे. सो मला तुम्हाला जास्त काही शिकवायची गरज नाहीये, बट येस थोडंसं ब्रशअप करणं आणि न्यूअर प्रोटोकॉल काय आहे. कारण आपण कसं एवढे वर्ष ओटी मध्ये कामं केलेली आहेत आणि बाहेरच्या ओटी मध्ये किंवा प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट्स मध्ये काय होतं, कसे इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस फॉलो केले जातात, कारण त्यांची स्क्रुटिनी खूप स्ट्रिक्ट असते. आपण गव्हर्नमेंट सेटअप असल्यामुळे आपल्यावर एवढा जोर दिला नाही जात, पण ह्याचा अर्थ हे नाही की आपण ते करू नये. वाय शुडंट वी? का एमसीजीएमनी किंवा का गव्हर्नमेंटनी सेम लेवल ऑफ सर्व्हिस न देऊ, आपणही सेम लेवल ऑफ सर्व्हिसेस देऊ शकतो. So for that you should know what type of infection control practices you should carry out in special units. आता सर्जिकल वॉर्ड मध्ये किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये काम करताना सिंपल आहे की मलाही किंवा तुम्हालाही नाही आवडणार की तुमची नखं वाढलेली असतील. यू शुडंट हॅव व्हेरी लॉंग नेल्स. ज्वेलरी जास्त घालणं, कारण हे बघा त्याच्या दोन आहेत. हा, ज्वेलरी घातल्याने म्हणजे चान्सेस की बाबा तुम्ही तिकडचं इन्फेक्शन कॅरी आउट करून घेऊन जाऊ शकता. आणि सेकंड थिंग, यू मे लूज युअर ज्वेलरी बिकॉज यू आर नॉट अलाउड टू वेअर द ज्वेलरी इनसाइड द ऑपरेशन थिएटर. मग तुम्ही काय करता, अंगठी म्हणा किंवा कानातले म्हणा हे काढून स्क्रबच्या खिशात ठेवता आणि मग नंतर विसरून घरी जाता. नंतर आठवता, अरे देवा माझे स्क्रब मध्ये माझी अंगठी राहिली. अँड दिस इज व्हेरी कॉमन. तर माझ्या घरातही सगळे डॉक्टर्स आहेत, सगळ्यांनी आपापल्या एंगेजमेंट रिंग्स हरवलेले आहेत. तर बाय वेअर ज्वेलरी वेअर ज्याची गरजच नाही. सर्जिकल हँड अँटीसेप्सिस तुम्हाला माहिती आहे, मला हे सांगायची गरज नाहीये, पण रेग्युलर हँड वॉश पेक्षा सर्जिकल हँड स्क्रब हा वेगळा असतो. सर्जिकल हँड स्क्रब मध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं रेग्युलर सोप वॉटर किंवा डिटर्जंट सोल्युशन असतं आणि दुसरं डिसइन्फेक्टंट बेस म्हणजे पोविडॉन आयोडीन बेस्ड एक सोल्युशन असतं. आणि सर्जिकल हँड स्क्रब हा फक्त रिस्ट पर्यंत आणि पाम पर्यंत नसतो, तर तो राईट अप टू द एल्बो तुम्हाला क्लिनिंग करावं लागतं. ओके. आधीच्या जमान्यामध्ये असं व्हायचं की तुम्हाला काही जण ते सांगतात की तुम्ही ते नेलसाठी म्हणजे नेल बेड ओके साफ करण्यासाठी ब्रशेस यूज करा, असं मध्ये सुरू झालेलं. ब्रशेस मिळायचे पण, बट अभी अकॉर्डिंग टू द न्यू रूल्स नाव ब्रशेस आर ऑल्सो नॉट रेकमेंडेड. रिझन बिंग ते ब्रशिंग करताना छोटे छोटे कट्स तुमच्या नखाच्या खाली येऊ शकतात आणि दॅट अगेन बिकम्स अ सोर्स ऑफ इन्फेक्शन फ्रॉम यू टू द पेशंट आणि ऑल्सो पेशंट कडनं तुमच्या. सो या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सर्जिकल हँड रब किंवा हँड स्क्रब हा डायरेक्टली फोरआर्म कव्हर करून एल्बो पर्यंतच आहे. आता हँड वॉश करून आल्यावर ऑलवेज लक्षात ठेवा की हात हे तुमच्या देवाकडे असतात. त्याच्या दोन फायदे. देर आर टू ऍडव्हान्टेजेस ऑफ होल्डिंग द हँड टुवर्ड्स गॉड, की बाबा जो काही तुमचं तळ हातावरनं किंवा पाम से वॉट एव्हर वॉटर इज ड्रिपिंग इट विल ड्रिप फ्रॉम युअर एल्बो डाऊन. एल्बो कडनं ते पाणी परत पामकडे येणार नाही. सेकंडली, देवाकडे हात असल्यामुळे तुम्ही ओटीमध्ये जायच्या आधी देवाला प्रार्थना करताय की लेट माय प्रोसिजर गो वेल, लेट द पेशंट बी वेल, लेट द पेशंट नॉट गेट एनी इन्फेक्शन फ्रॉम आवर साईड. सो या असा हात धरण्याचे हे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत. जर रनिंग वॉटर इज प्रिफरेबल, नळानेच पाणी प्रिफरेबल आहे. बाय चान्स खूपदा असं होतं की आपले हॉस्पिटल्स पेरिफेरीला असतात किंवा कुठेही असतात, तर तेव्हा आपल्याला साठलेलं पाणी यूज करावं लागतं. पण येस, 3-4 दिवसात साठलेल्या पाण्याने हात वॉश करायचा नाहीये. डेली ऍटलीस्ट फ्रेश भरून ठेवलेलं पाणी. आणि अल्कोहोल बेस्ड हँड रब शुड बी यूज फॉर सर्जिकल हँड अँटीसेप्सिस. म्हणजे एकदा तुमचं हँड वॉश करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही अल्कोहोल बेस्ड हँड डिसइन्फेक्टंट हातावर घेऊ शकता आणि त्यांनी परत सॅनिटाईज करू शकता. आता जेव्हा तुम्ही हे घालून आतमध्ये हात धुवून आतमध्ये येता, तर ओटीचं दार हे तुम्ही एल्बोनी उघडायचं आहे. पाम हा आता तुमचे हात हे कुठेही टच होता कामा नये. तर तुमचं जे काय चेंजिंग आहे, ओटीचे स्क्रब घालायचे आहे किंवा व्हॉट एव्हर, सो प्रेफरेबली स्क्रब्स हे शॉर्ट हाताचे असावे. लॉंग स्लीव्हचे स्क्रब्स आर नॉट रेकमेंडेड इन ओटी सेट. एवढं लक्षात ठेवा. तुमचे जे स्क्रब्स आहेत ते व्यवस्थित लॉन्ड्री झालेले असायला पाहिजे, वॉश केलेले असायला पाहिजे, क्लीन असायला पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की ओटीचा स्क्रब तुम्ही घरी जाऊन घरी घेऊन जाता कामा नाही. ते ऑपरेशन झाल्यावर ओटी मध्येच ते
ठेवावे सो दॅट द लॉन्ड्री पीपल कॅन टेक केअर ऑफ दॅट. सर्जिकल अटायर. अटायर म्हणजे काय की एखाद्या सर्जरीसाठी तुम्ही स्क्रबवर काय काय घालणार आहात. सो दॅट इन्क्लूड्स, तुम्हाला माहिती आहे पूर्ण पर्सनल, पण सर्जरी ही सगळ्यात जास्त इन्फेक्शन देणारा सोर्स असू शकतं. तर तुम्हाला स्कोपच नाही की तुम्ही एखादा पीपी मिस करा. सो हेड टू टो यू हॅव टू गेट युअर सेल्फ कव्हर. ओके. त्याच्यात दोन गोष्टी आहेत की एकतर तुमच्याकडनं काही कंटॅमिनेशन, समजा तुमच्या केसात डॅन्ड्रफ आहे किंवा समजा तुम्हाला हेअरफॉल आहे, तर कॅप घातल्यामुळे किंवा तुम्हाला बरं नाहीये, इफ यू आर नॉट फीलिंग वेल, तर मास्क घातल्यामुळे पेशंटला प्रोटेक्शन मिळतं. आणि समजा पेशंट हायली इन्फेक्टिव्ह आहे, तर हे सगळं घातल्यामुळे तुम्हालाही प्रोटेक्शन मिळतं. ऑलवेज रिमेंबर, तुमचं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हे तुम्हाला सगळ्या टाईप ऑफ एक्सपोजर पासून मॅक्सिमली वाचवतं. म्हणून कधीही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट न घालणं किंवा घालण्याला अवॉइड करणं ही सवय प्लीज, इट इज अ रिक्वेस्ट दॅट यू शुड नॉट हॅव दॅट. स्टराईल फील्ड. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की युजली ओटी हा टोटली स्टराईल एरिया असा आपण कन्सिडर करायला हवा. स्टराईल एरियामध्ये बट ऑलवेज ज्या काही गोष्टी आत येणार आहेत त्या स्टराईलच असायला हव्या. मग तुमचं इन्स्ट्रुमेंट ट्रॉली म्हणा, त्याच्यावर घातलेला ड्रेप म्हणा, त्याच्यावर घातलेले टॉवेल म्हणा, म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स म्हणा, एकही नॉन स्टराईल गोष्ट आतमध्ये येता कामा नये. तो तसं यू विल मेंटेन द स्टराईल फील्ड. अदरवाईज सकाळी तुम्ही केलेलं फ्युमिगेशन, आता फ्युमिगेशन नाही म्हणत, यू से फॉगिंग, डिसइन्फेक्शन अँड फॉगिंग इज डन नाव. तर सकाळी केलेलं फॉगिंग, सकाळी केलेलं डिसइन्फेक्शन सगळं वेस्ट जाईल इफ यू ब्रिंग एनी अनस्टराईल थिंग इनसाइड. आता सर्जिकल युनिटमध्ये एवढं लक्षात ठेवा, सी द फर्स्ट लाईन, ओनली स्टराईल ऑब्जेक्ट्स अँड पर्सन इन सर्जिकल अटायर शुड एंटर द ओटी. कोणी भेटायला आलेला कॅन्टीनचा माणूस किंवा तुमचे नातेवाईक किंवा कोणी तुमच्या ओळखीचं तुम्हाला हाय हॅलो बोलायला येणारं शुड नॉट बी अलाउड इनसाइड द ओटी. आयटम्स जे बाहेर आहेत, ओके, तर ते किंवा आयटम्स जे ड्रेप्ड एरियाच्या आतमध्ये आहेत, ओके, किंवा तुमच्या नॉन स्टराईल एरियामध्ये आहेत, ते नॉन स्टराईलच आहेत. ते कितीही स्वच्छ दिसत असले तरी ते आयटम्स तुमच्या स्टराईल फील्डमध्ये येता कामा नाही. आता इफ यू सी ओव्हर हिअर, मेंटेनन्स ऑफ स्टराईल फील्ड, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ऑल द स्टराईल आयटम्स शुड बी इन द स्टराईल फील्ड ओनली. त्यांना कुठेही फिरवू नका, कुठेही बाहेर घेऊन जाऊ नका. तेव्हा हे उघडाल. उघडण्याची पण एक पद्धत मला तुम्हाला शिकवायची गरज नाही. ऑल द नर्सेस दे नो व्हेरी वेल की कसं इन्स्ट्रुमेंट ट्रे तुम्ही उघडता, कसे इन्स्ट्रुमेंट्स लावता, हे मला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. इट इज अ नो टच टेक्निक, की म्हणजे तुमचा हात किंवा तुमची बॉडी ही कुठेही टच होता कामा नाही. ओके. आउटर स्टराईल आयटम्स म्हणजे आउटर कव्हर, ठीक आहे. आता समजा स्टराईल आयटम्स आतमध्ये त्याला तुम्ही कापडामध्ये बांधलेलं आहे, तर बाहेरचा एरिया यू मे कन्सिडर ॲज लेस स्टराईल. आय एम नॉट सेइंग अनस्टराईल, कारण ऑलरेडी ते ऑटोक्लेव्ह होऊन आलेलं आहे. पण म्हणून जेव्हा तुम्ही बाहेरच्या साईडला हात लावता आहात, त्याच हाताने तुम्ही आतल्या इन्स्ट्रुमेंटला हात लावू नये. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर ही या 2-3 गोष्टी असतात ज्या तुम्ही थोडंसं लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. ज्यांनी व्यवस्थित हँड स्क्रब केलेला आहे त्यांनीच स्टराईल इन्स्ट्रुमेंटला हात लावावा आणि नॉन स्टराईल इन्स्ट्रुमेंटला हात लावूच नाही. ओके. नाव नेव्हर टच अ स्टराईल आयटम विथ बेअर हँड्स. म्हणजे तुमच्या जरी तुम्ही हँडवॉश करून आलेला असाल तरी कुठल्याही स्टराईल इन्स्ट्रुमेंटला बेअर हँड्सनी हात लावू नका. तुम्हाला स्टराईल ग्लव्ज घालणं गरजेचं आहे आणि त्या ग्लव्जनीच तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटला हात लावा. ओके. लक्षात ठेवा, व्हेनेवर तुम्हाला असं मनात आलं की अरे, किंवा तुम्ही विसरलात की बाबा मी या गोष्टीला हात लावला होता का, वेदर आय हॅड टच दिस. सो व्हेनेवर देर इज डाऊट, जरी तुम्ही तुमच्या लक्षात नाही आलं तरी कन्सिडर इट ॲज नॉन स्टराईल अँड सेंड इट फॉर गेटिंग स्टराईल. सो हे इम्पॉर्टंट आहे की द थिंग विच यू फॉरगेट, जे तुम्ही विसरता त्याच्यावर डाऊट ठेवूच नका. डिरेक्टली ते उचलून तुम्ही स्टरलायझेशनला पाठवून द्या. क्लिनिंग अँड डिसइन्फेक्शन तुम्हाला माहिती आहे, हे सारखं सांगणार नाही. एन्व्हायरमेंटल क्लिनिंग म्हणजे एवढं लक्षात ठेवा की ओटी क्लिनिंग, ओटी वॉशिंग आपलं वीकली असतं, आपलं मंथली असतं. इम्पॉर्टंट आहे की आधी वॉशिंग हॅज टू बी डन विथ डिटर्जंट अँड वॉटर. खूप गरजेचं आहे, कारण डायरेक्ट डिसइन्फेक्टंट हे
तुमच्या धुळीवर किंवा तुमच्या बायोलॉजिकल मटेरियलवर डिसइन्फेक्टंट काम नाही करत. त्याच्यासाठी आधी व्यवस्थित डिटर्जंट आणि वॉटरनी तुम्हाला सगळं क्लिनिंग करून घेणं गरजेचं आहे, फॉलोड बाय डिसइन्फेक्शन. रिमेंबर की सर्जिकल युनिट्स, डायलिसिस युनिट्स, ICU मध्ये यू शुड ऑलवेज यूज अ हाय लेवल डिसइन्फेक्टंट. त्याच्यात कॉम्प्रोमाइज होता कामा नाही. सो हाय लेवल डिसइन्फेक्टंट इज रेकमेंडेड इन दिस टाइप ऑफ युनिट्स. आणि स्पिल्स तुम्हाला माहिती आहे, OT आहे म्हणजे तुमचं भरपूर स्पिलेज असतं, एस्पेशली ऑर्थोपेडिक सर्जरीज मध्ये जिथे केवढं इरिगेशन होत असतं. तर असे स्पिल्स तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करणं, त्याच्यावर डिसइन्फेक्टंट टाकून, यू नो हाऊ टू डू द स्पिल मॅनेजमेंट, मी परत त्याच्यावर जाणार नाही. बट स्पिल मॅनेजमेंट इन दीज टाईप ऑफ एरियाज इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्याच्यात मॅक्सिमम लोड ऑफ ऑर्गॅनिझम असतो. सो ते इमिजिएटली टेक केअर केलं गेलं पाहिजे. So this is how your OT usually looks like. OT should always be located away from patient care areas आणि जिथे कमीत कमी. सो तसं काय आमच्या हॉस्पिटलमध्ये, कुपर हॉस्पिटलमध्ये एक टोटल 3rd फ्लोर आहे, तो फक्त OT कॉम्प्लेक्स. इव्हन तुमच्या KEM मध्ये OT कॉम्प्लेक्स हा वेगळाच असतो. OT एक्सेप्ट फॉर तुमची सिझेरियन OT कदाचित ती लेबर वॉर्डच्या साईडला असू शकेल, बट रिमेनिंग ऑल क्लीन OTs आर ऑलवेज इन सेपरेट एरियाज आणि युजली थोड्या वरच्या फ्लोअर्सवर. ओके. कंपोनेंट्स ऑफ OT ऍक्च्युली हे लेआउट आहे, तर हे मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला माहितीये OTला डबल डोअर एंट्री असणं गरजेचं आहे. पेशंट कोणीही वॉक इन आला की त्यांनी सगळ्यात आधी आपलं फुटवेअर बाहेर काढायचं असतं, मग एक पॅसेज दिला जातो टू चेंज इन टू फुटवेअर ऑफ द OT. मग तुम्ही आत येणं, आतमध्ये तुमचा चेंजिंग रूम राहतो. चेंजिंग रूम झाल्यावर मग तुम्ही एका क्लीन कॉरिडोर, हँडवॉश करून एका क्लीन कॉरिडोर मध्ये येता. तुमची OT इथे असते. OT क्लिनिंग झाल्यावर तुम्ही नंतर हँडवॉश साठी परत येता. एक सेपरेट सिंक असतो जिथे इन्स्ट्रुमेंट धुतले जातात. तो एरिया कम्पॅरेटिव्हली डर्टी समजला जातो, कारण युज्ड थिंग्स. म्हणून तर म्हणतात ना की इन्स्ट्रुमेंट क्लिनिंगचं आणि हँडवॉशचं सिंक हे नेहमी वेगळं असावं, कारण मग तुमचं पूर्ण इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस 0 होतात इफ यू डोंट फॉलो दॅट. ठीक आहे. तर बेसिकली OT पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आणि OTला यूज येणारं इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमची CSSD. CSSD म्हणजे सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंट. आता सध्या आपल्या MCGMचे कुठल्याही हॉस्पिटल किंवा कॉलेजमध्ये अजूनही फुल फ्लेज CSSD सुरू झालेलं नाहीये. आपण आपले ऑटोक्लेव्ह एका जागी ठेवतो आणि आपण त्याला CSSD म्हणतो, बट ऍक्च्युअली जर CSSD बघाल तुम्ही चांगल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन, तर CSSD हे 3 कलरच्या झोन्स मध्ये डिवायडेड असते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्हाला सी इन द स्क्रीन की रेड झोन जो असतो तो सॉइल्ड झोन. सॉइल्ड झोन म्हणजे काय, या एरियामध्ये तुमचे OT मधले इन्स्ट्रुमेंट्स रिसीव्ह केले जातात, इथे वॉशिंग केलं जातं, ड्राईंग केलं जातं, थोडंसं UV केलं जातं आणि मग तिथून हे जातं नेक्स्ट झोन मध्ये, जी क्लीन झोन असते. सो बेसिकली क्लीन झोन मध्ये तुमचं त्या ड्राय झालेल्या UV झालेल्या इन्स्ट्रुमेंटचं पॅकिंग होतं आणि पॅकिंग झाल्यावर ते तिकडच्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये प्लेस केलं जातं. ऑटोक्लेव्ह म्हणा किंवा ETO म्हणा किंवा प्लाझ्मा म्हणा. एकदा याची स्टरलायझेशन सायकल कंप्लीट झाली की ते प्लेस केलं जातं स्टराईल झोन मध्ये. तिथे तुमचे स्टराईल एरिया असतो, तिथे सगळे व्यवस्थित ठेवलं जातं. स्टराईल एरियाचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तिथे कुठल्याही प्रकारचं लिकेज होता कामा नाही, तिथे कुठल्याही प्रकारचे धूळ जमा होता कामा नाही, कारण तुमचे इन्स्ट्रुमेंट्स तिथे पॅक करून ठेवलेले असतात. सो बेसिकली CSSDचा सेटअप हा असा असावा. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जरी आपल्या MCGMच्या हॉस्पिटल्समध्ये CSSD नसली तरी आपण एक आपल्या लेवलला या टाईपचा फ्लो मेंटेन करू शकतो. की समजा तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स OT मध्येच वॉश करत आहात, तुम्हीच ऑटोक्लेव्ह करताय, तर ऑटोक्लेव्ह केल्यावर ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित ड्राय एरियामध्ये ठेवणं, ऑटोक्लेव्ह साठी इंडिकेटर्स यूज करणं. तुम्हाला माहित असेल की आता इंडिकेटर्स फॉर ऑटोक्लेव्ह हे खूप गरजेचे आहे. आपण आधी ऑटोक्लेव्ह वर आपण त्या पट्ट्या लावायचो, आताही आपण लावतो की ऑटोक्लेव्ह मध्ये जाऊन आल्यावर त्या पट्ट्या काळ्या होतात. पण आय विल टेल यू वन थिंग, त्या पट्ट्या जरी तुम्ही ना तुमच्या गॅसच्या चपातीच्या तव्यावर जरी ठेवल्या ना तरी त्या काळ्या होतात. सो दॅट मीन्स की दॅट टाईप ऑफ इंडिकेटर इज ओनली इंडिकेटिंग की ते ट्रे किंवा तो ड्रम ऑटोक्लेव्ह मध्ये जाऊन बाहेर आलाय, एवढंच.
तो हे इंडिकेट नाही करत की बाबा तुमचं इन्स्ट्रुमेंट स्टराईल झालंय की नाही. सो फॉर दॅट यू शुड यूज इंडिकेटर्स. 2 टाईपचे इंडिकेटर्स असतात, केमिकल आणि बायोलॉजिकल. केमिकल इंडिकेटर हे डेली बेसिसवर यूज करणं गरजेचं आहे. आमच्या हॉस्पिटलला, कुपर हॉस्पिटलला आम्ही केमिकल इंडिकेटर्स डेली बेसिसवर यूज करतो. प्रत्येक ओटी इंचार्जकडे आम्ही केमिकल इंडिकेटर्स दिलेले आहेत. आणि बायोलॉजिकल इंडिकेटर्स आम्ही आमचे सीएसएसडी डिपार्टमेंट, आमचंही फुल फ्लेज सीएसएसडी नाही आहे, बट येस वी हॅव गिव्हन इट टू देम. सो वीकली प्रत्येक ऑटोक्लेव्ह मध्ये माय सीएसएसडी वॉर्ड बॉय he puts them and brings the biological indicator to us. Okay? So CSSD एवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुमचं ओटी इम्पॉर्टंट आहे. मॅटर्नल युनिट सगळ्यात इम्पॉर्टंट. ज्या सिस्टर्स युजली लेबर वॉर्ड किंवा तुमचे मॅटर्नल आयसीयूज म्हणा किंवा तुमचे सिझेरियन ओटीज म्हणा, त्या एरियामध्ये काम करतात, इट इज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन यू. कारण तुम्हाला आई आणि बाळ, मदर अँड चाइल्ड, या दोघांना तुम्हाला इन्फेक्शन पासून सेव्ह करायचं आहे. आता इन्फेक्शन, मॅटर्नल इन्फेक्शन बाळाकडे कसं जाऊ शकतं, तर तुमच्या इंटरनली त्यांच्या युट्रस मध्येच तिचं ट्रान्समिशन, किंवा पोस्ट पार्टम म्हणजे एकदा बेबी बाहेर आल्यावर इन्फेक्शन आईलाही होऊ शकतं. तिला काही ट्रॉमा झाला किंवा तिचं सुचर गेप झालं किंवा सिझेरियनचं सुचर इन्फेक्ट झालं किंवा तिला युट्रसचं इन्फेक्शन किंवा सेप्सिस मध्ये गेली आई, किंवा समजा ती 3 दिवस तुमच्याकडे ऍडमिट आहे आणि त्याच्यानंतर तिला ताप यायला लागला, तिला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं. सो दीज आर हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन्स. सो रिस्क कुठे कुठे असते की वजायनल डिलिव्हरीला ऑलवेज रिस्क ऑफ इन्फेक्शन इज मोर, कारण तुमचा एरिया हा भरपूर असा कंटॅमिनेटेड सारखा असतो. सगळ्यात आधी तर तो एरिया तुमच्या एनसकडे जिथून स्टूल पास होतं. सेकंडली तुमचं एवढं लिकर ॲमनिओटिक फ्लुइड जेवढं बाहेर येतं तो सगळा एरिया नॉन स्टराईल झालेला असतो. एकदा ॲमनिओटिक फ्लुइड पोटात आहे तोपर्यंत स्टराईल आहे, जेव्हा तो बाहेर येतो तुमच्या ओटी आपला लेबर टेबलवर येतो त्याच्यानंतर तो एरिया टोटली कंटॅमिनेट होतो. समजा PRO म्हणजे तुमचं प्रोलॉंग रप्चर, समजा एम्ब्रेन रप्चर झालेत आणि 24 तासापर्यंत ती डिलिव्हर नाही होत आहे, तर परत तुमचे चान्सेस ऑफ इन्फेक्शन हे वाढतात. बर्थ कॅनलमध्ये ट्रॉमा म्हणजे समजा तुम्ही फोर्सेप लावला किंवा व्हॅक्यूम लावला की देर इज अ चान्सेस ऑफ ट्रॉमा दॅट द मदर कॅन गेट, किंवा प्लासेंटा आत राहिला समजा. ओके ना, अजायनल डिलिव्हरीमध्ये खूपदा प्लासेंटा पूर्ण नाही राहत युजली, पण प्लासेंटाचे काही फ्रॅगमेंट्स आत राहतात, त्यामुळे इन्फेक्शन असू शकतं. सो फॅक्टर्स जे वजायनल डिलिव्हरीची रिस्क मी सगळं म्हटलं की बाबा तुम्ही एपिजिओटॉमी देता, ती वूंड देत होऊ शकते, फोर्सेप म्हणा, व्हॅक्यूम म्हणा, मल्टिपल सारखे सारखे आपण ऑस उघडला का किती फिंगर डायलेट झाले, किती फिंगर डायलेट झाले, 10 वेळेला आपण हात वजायनामध्ये घालतो. This also gives rise to infections. Prevention of infection during all these vaginal ह्याच्यात, तर try to use sterile gloves. इंटरवल ठेवा, सारखे 10 मिनिटांनी जाऊन ऑस चेक करायचं नाहीये, 4-4 तासांनी चेक करू शकता. ओके. आणि खूप गरजेचे आहेत हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. ह्याच्यामध्ये काही फार मोठं रॉकेट सायन्स किंवा फार मोठं इन्व्हेस्टमेंट नाही लागणार आहे तुमची. सो 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. येस, तुम्ही जेव्हा वॉर्डमध्ये जाता तर बेबी आणि आई दोघांना टच करायच्या आधी तुम्ही हँड वॉश करणं गरजेचं आहे, किंवा समजा काही स्टराईल प्रोसिजर तुम्ही करता आहे तेव्हा. ओके. आफ्टर डुईंग द प्रोसिजर, ओके, आफ्टर टचिंग द न्यूबॉर्न, नेक्स्ट या पेशंटकडनं नेक्स्ट पेशंटकडे जाताना. ओके. सो दीज आर. आणि किंवा जरी तुम्ही पेशंटला हात नाही लावला पण आई आणि बाळाच्या पॉटला हात लावला, त्यांच्या टेबलला हात लावला, की हे केल्यावरही तुम्हाला हँड हायजीन करणं तेवढंच गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन बिफोर डिलिव्हरी, हे पण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही मदरला कसं तयार करता डिलिव्हरीसाठी. सो बेसिकली पेरिनियल एरिया युजली, हे बघा सिटी एरियामध्ये एवढा इश्यू येत नाही, म्हणजे थोडेसे लो सोशिओ इकॉनॉमिकचे पेशंट असतात त्यांना क्लेनलीनेस बद्दल एवढा अवेअरनेस नसतं, आणि आपण काय करतो आपल्या कामाच्या वर्कलोडमध्ये आपण त्यांना ओरडू लागतो, काय ग बाई तुला साफ ठेवता येत नाही का, कसं ठेवलंय घाण. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज, आय नो तुमच्यावर वर्कलोड खूप असतो, पण एका छोट्याशा गोष्टीने की जस्ट टीच हर or get the perineal area clean, it will help a lot in avoiding the infection. Okay.
एनल एरिया आधी तुम्ही वरचा एरिया क्लीन करून घ्या, वल्वा क्लीन करून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एनल एरियाकडे या. खालून एनल एरियाकडनं वर यायचं नाही. तुमचं प्युबिक हेअर जे आहे ते शेव करा. तुम्हाला आता माहितच आहे, शेविंग इज नॉट रेकमेंडेड नाव. इनफॅक्ट केस बऱ्यापैकी असले तरी काही सर्जरीज मध्ये चालून जातं. सो डोंट शेव. तुम्ही क्लिप करू शकता. आजकाल क्लिपर्स येतात हेअर ट्रिम करायला, ते तुम्ही करू शकता, पण शेविंग ब्लेड यूज करू नका, कारण ब्लेडने देखील तिथे स्क्रॅचेस होतात आणि चान्सेस ऑफ इन्फेक्शन वाढतात. ड्युरिंग डिलिव्हरी येस, सर्जन आणि नर्सिंग स्टाफ ह्यांचे इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस चांगले असले की ड्युरिंग डिलिव्हरीचे चान्सेस ऑफ इन्फेक्शन हे कमीच होणार. क्लीन हँड्स, क्लीन एव्हरीथिंग, क्लीन एन्व्हायरमेंट, clean instruments, everything, then it will reduce the risk of transmission during infection, during delivery. आता इव्हन जो हेल्थकेअर वर्कर बेबीला रिसीव्ह करत आहे त्यांनीही व्यवस्थित हँडवॉश करूनच न्यूबॉर्न बेबीला रिसीव्ह करावं. मॅन्युअल रिम्युअल ऑफ प्लासेंटा, जरी तुम्हाला माहिती आहे प्लासेंटा बाहेरच येणार आहे तरीही स्टराइल ग्लोव्ज घालूनच. पण खूपदा काय होतं की समजा प्लासेंटाचे फ्रॅगमेंट्स आत राहिले तर तुम्हाला यू हॅव टू इन्सर्ट युअर हँड अँड पुल आउट द फ्रॅगमेंट्स. तर तेव्हा तुम्ही अनस्टराइल ग्लोव्ज घालून नाही करू शकता. यू हॅव टू यूज स्टराइल पेअर ऑफ ग्लोव्ज. आता डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही काय काय तर तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये. ग्लव्स काढा, प्लासेंटा आधी व्यवस्थित डिस्कार्ड करा येलो बॅग मध्ये. सुचर निडल्स जे असतील ते निडल म्हणजे बायोमेडिकल वेस्ट जो काय डिलिव्हरी झाल्यावर जनरेट होतो तो त्या बरोबर कॅटेगरीमध्ये घाला. त्याच्यानंतर तुम्ही हायपोक्लोराइड सोल्युशन किंवा क्लोरीन सोल्युशन घ्या. तुमचं जे काय आता ह्यांनी दिलेलं की सिरिंज निडल तुम्ही डिसइन्फेक्ट करून देन यू डिस्कार्डेड इन टू द शार्प्स कंटेनर. सो येस, यू कॅन डू दिस, नो डाऊट अबाउट दॅट. आणि रिमूव्ह द ग्लव्स. तुम्हाला माहिती आहे ग्लव्स काढायची पण पद्धत असते. यू जस्ट कॅनॉट असं बोट आपण ओढतो तसे ग्लव्स ओढून काढायचे नसतात. ऑलवेज ग्लव्स काढताना आतली बाजू उलटायची असते, म्हणजे ग्लव्स निघाल्यावर आतली बाजू बाहेर यायला पाहिजे. So that becomes very easy, so that minimum contact with the external surface. Prevention of infection during C-section, yes, use a hair clipper. मी म्हटलं ना शेविंग नाही करायचं आहे. फेस शील्ड, मी माझ्या कालच्या लेक्चर मध्ये इट वॉज नॉट your batch, it was other batch, prefer using face shields more than goggles. And face shield हा तुम्हाला directly right from your forehead right up to your neck तुम्हाला कव्हर देतो. So learn to use face shields. बेबी डिलिव्हर झाल्यावर त्याला क्लीन टॉवेल मध्ये ठेवणं, ज्यांनी बेबीला धरले त्यांनी हँडवॉश करणं आणि चेंजिंग ऑफ सर्जिकल ग्लव्स जेव्हा तुम्ही प्लसेंटा काढता. सो जर तुम्हाला एम्ब्रेन्स आधीच ब्रेक झालेले आहेत, सो एवढं लक्षात ठेवा की ॲम्निओटिक फ्लुइड ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये स्पिल होता कामा नाही. स्टराईल पॅड्स तुम्ही ठेवू शकता. हे सगळं सिझेरियनचे म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची ॲम्निओटिक मेम्ब्रेन आधी ब्रेक होते तेव्हाची आहे. ॲम्निओटिक फ्लुइड हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये असतं, म्हणून इमिजिएट त्याचं सक्शन करून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ज्या ज्या कॅव्हिटीमध्ये ते स्पिल झालेले त्याला स्टराईल आयसोटोनिक सलाईनने क्लीन करून घेणं. बाकी काहीही डिसइन्फेक्टंट टाकू नये, नथिंग. स्टराईल सलाईन खूप चांगलं काम करतं. आणि युट्राइन कॅव्हिटीला उगीच विदाउट एनी रिझन एक्सप्लोर न करणं इज अ बेस्ट थिंग. ओनली अंटिल अँड अनलेस इट इज इंडिकेटेड. ठीक आहे. हे सगळे सिझेरियन मध्ये होणारे प्रॉब्लेम्स आहेत, पण ॲम्निओटिक फ्लुइड ही ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये स्पिल झाल्यावर पेशंटला पेरिटोनायटिस बसू शकतो. सो प्रिव्हेंशन इन निओनेटल ICUs. ओके, NICU आय नो सगळ्यात मोठं आणि द सीन म्हणजे छोटी छोटी ती बाळं बिचारी म्हणजे आपल्या हाता एवढी पण नसतात आणि ते ट्युबा लावून त्या लाईट मध्ये झोपलेले असतात. आणि अशा बाळांना जर इन्फेक्शन बसलं आणि त्या बेबीची डेथ झाली किंवा बेबी क्रिटिकल झालं तर आपल्याला खूपच म्हणजे बेसिकली इट इज अ व्हेरी इमोशनल थिंग. सो वाय टू डू दॅट. त्याच्यापेक्षा आपण काही छोटे मोठे इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस आहेत ते जर फॉलो केले तर फार. आता बेबी जिथे वॉर्मरवर झोपलेलं असतं त्याचं इमिजिएट एन्व्हायरमेंट म्हणजे वॉर्मर्स हे व्यवस्थित डिसइन्फेक्ट केलेले असायला पाहिजे. डेली क्लिनिंग होणं त्याचा जो लाईट सोर्स आहे जो वरून येतो तिथे धूळ जमली आहे का बघणं. तुमचं NICUचं लोकेशन आणि डिझाईन तेवढंच इम्पॉर्टंट आहे.
ओके, एअरबॉर्न इन्फेक्शनसाठी तुम्ही वेगळी रूम, आयसोलेशन रूम ठेवणं गरजेचं आहे. पण बऱ्यापैकी न्यूबॉर्न बेबीज हे रेस्पिरेटरी सिम्पटम्सनी ऍडमिट झालेले असतात. तर त्यांना नॉर्मल NICU बेबीज बरोबर ठेवणं इज नॉट गुड. हँड हायजीन, हँड वॉशचं वेगळं स्टेशन असावं आणि विजिटर्स एक्सेप्ट फॉर मदर जी फीड करायला आतमध्ये येते तिच्याशिवाय कोणीही अजून आत येता कामा नाही. NICU मध्ये गुड हाऊसकीपिंग म्हणजे तुमचे कॉमन एरियाज, NICU एरियाचं फ्लोरिंग व्यवस्थित साफ होणं, ड्राय मॉप, वेट मॉप दोन्ही, तुमचे इन्क्युबेटर्स, जे काही लॅरिंगोस्कोप, थर्मोमीटर, साध्या साध्या गोष्टी आहेत ते डेली बेसिसवर क्लीन आणि डिसइन्फेक्ट होणं गरजेचं आहे. बायोमेडिकल वेस्ट सगळ्यात, कारण बायोमेडिकल वेस्ट इटसेल्फ इज अ बिग सोर्स ऑफ इन्फेक्शन नॉट ओनली इन NICU बट इन एनी हॉस्पिटल सेटअप. आता नर्स टू पेशंट रेशिओ मी ह्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, कारण आपल्या MCJ मध्ये ते मेंटेन होत नाही. आपल्या नर्सेस बिचारा एक नर्स कदाचित 50 ते 100 पेशंटही मॅनेज करत असेल. पण येस, आयडियल जिथे आपण म्हणतो तिथे नर्स टू पेशंट रेशिओ हा मेंटेन व्हायला पाहिजे. जे जे डिस्पोजेबल यूज करायचं असतं ते डिस्पोजेबलच यूज करायचं. डू नॉट यूज सिंगल यूज वाले जे काय सिरिंजेस किंवा कॅथेटर्स किंवा ग्लव्स त्यांना रियूज करू नका. इट इज नॉट रेकमेंडेड. आता जिथे तुम्ही बेबीचं फ्लुइड हे बनवता, जेवण बनवता, त्याचं बेबीचं फीड बनवता किंवा तुम्ही ड्रग्स त्याचे फॉर्म्युलेट करता, तर हे प्रेफरेबली एक लॅमिनार फ्लो म्हणून इक्विपमेंट येतं, त्यात करणं गरजेचं आहे. सगळीकडे लॅमिनार फ्लो असेल, पण व्हॉट यू कॅन डू इज की तुम्ही एखादा क्लीन एरिया असाइन करा आणि त्या क्लीन एरियामध्ये फक्त हेच काम होणार, बाकी तिथे काहीही ठेवलं जाणार नाही, कोणीही जाणार नाही. तर यू शुड अश्युअर की तो एरिया क्लीन आहे, तो क्लीन केला जातो, तो डिसइन्फेक्ट केला जातो, तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित आहे, तिथे धूळ येत नाही, तिथे उगीच हवा फिरत नाही. तर अशा एरियामध्ये तुम्ही हे काम करू शकता. बट लॅमिनार फ्लो सिस्टम असणं इज मोस्ट रेकमेंडेड, कारण मग तुमची तेवढी मेहनत कमी होते अँड यू कॅन डू दिस थिंग्स इन अ स्टराईल एन्व्हायरमेंट. पेशंट वाईज इन्फंटला काय काय केअर देणार तुम्ही, तर येस, स्किन केअर तुम्हाला डेली बेबीला व्यवस्थित क्लीन करून घेणं. त्याचं अंबिलिकस, त्याला कॉर्ड केअर म्हणतो, जोपर्यंत अंबिलिकल कॉर्ड ही ड्राय होऊन पडत नाही तोपर्यंत त्याला रोज ऑब्झर्व करणं की बाबा कुठे पस धरला आहे का, किंवा तिथे रेडनेस आहे का, किंवा काही ॲबनॉर्मल वाटतंय का. कॉर्ड केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक बेबीकडे जाताना सेपरेटली हँड हायजीन करणं गरजेचं आहे. स्टार्टिंगच्या आणि एंडच्या बेबी नंतर करण्यामध्ये काहीही उपयोग नाही. प्रत्येक बेबीच्या स्टार्टिंगला आणि प्रत्येक बेबीच्या एंडला हँड हायजीन करणं तेवढंच गरजेचं आहे. प्रिकॉशन्स ऑफ हँडलिंग द अंबिलिकल कॅथेटर, एवढं लक्षात ठेवा की समजा तुम्ही अंबिलिकस थ्रू एखादं कॅथेटर पास करत आहात, तर बी व्हेरी 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 केअरफुल. मी एवढ्यांदा व्हेरी म्हणते कारण तेवढेच चान्सेस ऑफ इन्फेक्शन आहेत. सो तुम्ही व्यवस्थित तो एरिया क्लीन करणं आणि टोटल एसेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन कॅथेटर इन्सर्ट करणं. कॅथेटर ट्राय टू कीप इट फक्त तेव्हाच रिप्लेस करा जेव्हा तुम्हाला वाटतंय की कॅथेटर व्यवस्थित म्हणजे माल फंक्शन करतोय किंवा काही साइन्स ऑफ इन्फेक्शन दिसत आहे. ओके, कुठेही तुम्हाला वाटलं की बाबा इन्फेक्शन असतंय, पेशंटला सेप्सिस होतंय, त्या कॅथेटरमुळे जर प्रूव्ह झालं तर मग तो कॅथेटर काढून घ्या. Always remember, clean the site of insertion of these catheters with a good antiseptic solution. ऑलवेज रिमेंबर की तो एरिया ड्रेसिंग मध्ये असणं गरजेचं आहे. नावडेज आपल्याकडे ट्रान्सपरंट ड्रेसिंग आलेले आहे. काय होतं माहितीये, आपलं नॉर्मल ड्रेसिंग जेव्हा आपण अशा साईटवर ठेवतो टू चेक द इन्फेक्शन अँड ऑल, दरवेळी आपल्याला ड्रेसिंग उघडावं लागतं. नावडेज आपल्याकडे टेगाडर्म नावाचे ट्रान्सपरंट ड्रेसिंग झाले, जेणेकरून तुम्हाला ड्रेसिंग उघडायची गरज नाही. त्या ट्रान्सपरंट फिल्म मधून तुम्हाला आतमध्ये काय आहे, व्हॉट एव्हर इज गोइंग ऑन इनसाइड, हे सहज कळतं. ओके, अँटीबायोटिक प्रॉफिलॅक्सिस उगीच सुरू नाही करायचं आहे, ओनली अँड ओनली इफ इट इज रिक्वायर्ड. पण युजली मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की NICU मध्ये जो बेबी येतो त्याचा जर डे ऑफ लाईफ 1ला त्याचं CRP वाढलेलं असेल किंवा एक्सरे मध्ये काही चेंजेस असले किंवा एनी अदर फीचर्स ऑफ सेप्सिस असेल, तर त्याला अँटीबायोटिक प्रॉफिलॅक्सिस सुरू केलं जातं. त्याच्याबद्दल माझं काहीही हे नाहीये.
पण येस, ज्या बेबीला फक्त ऑब्झर्वेशनसाठी NICU ला ठेवलं गेलेलं आहे त्या बेबीला अँटीबायोटिक सुरू करायची गरज नाही. अम्बिलिकल आर्टरीमध्ये जर कॅथेटर घातला असेल तर तो 5 दिवसामध्ये काढला गेला पाहिजे आणि व्हीनस मध्ये असेल तर 14 दिवसामध्ये काढला. इंट्युबेट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी, इंट्युबेट आणि एक्स्ट्युबेट करणं किंवा सक्शन करणं इज अ एरोझॉल जनरेटिंग प्रोसिजर. तर सगळ्यात आधी जो कोणी करत आहे त्यांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालणं खूप गरजेचं आहे. कारण 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 इट इज मोर रिस्की टू यू. सेकंडली, एकदा तुम्ही तयार झाला की व्यवस्थित हँड वॉश करणं, स्टराईल एंडोट्रॅकियल ट्यूब घेणं, एकदा एंडोट्रॅकियल ट्यूब पॅकमधनं बाहेर आला की त्याच्या टिपला हात लावायचा नाही. नो टच टेक्निकनी तुम्हाला ऑपरेट करायचं आहे. ओके, सक्शन झाल्यावर सगळं झाल्यावर सक्शन कॅथेटर फेकून द्यायचं आहे. फेकून म्हणजे फ्लोअरवर नाही, बरोबर बायोमेडिकल बॅग मध्ये टाकायचं आहे. कमिंग टू इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिस, हिमोडायलिसिस युनिट. युजली हिमोडायलिसिसचे पेशंट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी थोडेसे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात, त्यांना इन्फेक्शन हे लवकर धरलं जातं. म्हणून डायलिसिस युनिटमध्ये काम करणारे लोक ही डेडिकेटेड हवी. म्हणजे या वॉर्ड ते त्या वॉर्ड शिफ्ट होतो. दे नो हाऊ टू ऑपरेट द मशीन, दे नो हाऊ टू क्लीन द मशीन. त्यांना प्रत्येक पेशंटचा कॅथेटर त्यांना प्रत्येक त्या पेशंटच्या नावाच्या शेल्फमध्ये ठेवलेला असतो. ऑलवेज रिमेंबर डायलिसिस पेशंट ऑलरेडी क्रिटिकल असतात आणि त्यांच्यामध्ये जर तुम्ही इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस इफ यू डोंट फॉलो प्रॉपरली इट विल ऑलवेज क्रिएट अ प्रॉब्लेम. सो हँड हायजीन स्ट्रिक्टली त्याच्यावर तर काही कोणी आक्षेपच घेऊ नये. स्टँडर्ड प्रिकॉशन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डायलिसिस पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आता कुठे ना कुठे तुमच्या ब्लडशी किंवा सिच्युएशनशी किंवा तुमच्या कॅथेटर जो आतमध्ये जाऊन बाहेर आले ह्याच्याशी कॉन्टॅक्ट होणं पॉसिबल आहे. तर ते लक्ष, जर तुम्ही स्टँडर्ड प्रिकॉशन्स घेतले, जर तुम्ही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट व्यवस्थित घातलंय तर मग जरी एक्सपोजर झालं तरी त्याचं चान्सेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ एनी इन्फेक्शन टू यू ऑल्सो रिड्युसेस. रेस्पिरेटरी एटिकेट तुम्हाला माहिती आहे काय काय असतं, की पेशंटला मास्क देणं, तुम्ही मास्क घालणं, ते खूप जास्त कनेक्टेड आहे. ओके, कारण जेव्हा तुम्ही पेशंटच्या जवळ जाता त्याचं कॅथेटर लावायला तर तुम्ही पेशंटच्या एकदम चेहऱ्याजवळ असता. सो ऑलवेज गिव्ह अ मास्क टू द पेशंट while you do this. So half the chances of transmission तुम्ही तिथे कमी करा. एन्व्हायरमेंटल क्लिनिंग, येस, डायलिसिस युनिटला तुम्ही ओटी आणि ICUच्याच लेवलचं क्लिनिंग करायचं आहे युझिंग हाय लेवल डिसइन्फेक्टंट. हाय टच एरियाज कुठे असतात की जिथे मॅक्सिमम हात लागू शकतो. पेशंट बेड म्हणा, तुमचे दाराचे हँडल म्हणा किंवा त्यांचे पेशंटच्या आजूबाजूचं तुमचं नर्सिंग स्टेशन म्हणा, हे सगळे एरियाज पण हाय लेवल डिसइन्फेक्टंटने क्लिनिंग करावे. या सगळ्या युनिट्समध्ये म्हणजे जसं हिमोडायलिसिस युनिट आहे किंवा ICU मध्ये आहे, क्लिनिंगचं शेड्यूल हे आयडियली ॲज पर ऑल द प्रोटोकॉल्स किंवा ॲज पर ऑल द SOPs विच आर प्रेझेंट तुम्हाला वन्स एव्हरी शिफ्ट म्हणजे 3दा करणं रेकमेंडेड आहे. बट आय नो आपल्याकडे तेवढा हाऊसकीपिंग स्टाफ नसतो. आय नो देर आर लॉट ऑफ मॅन पॉवर प्रॉब्लेम्स. बट येस, ॲटलीस्ट रेकमेंडेड की 2दा तरी, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, इट हॅज टू बी क्लीन विथ हाय लेवल डिसइन्फेक्टंट. आणि येस, जर काय प्रोसिजर झाली तर त्या प्रत्येक प्रोसिजरच्या मध्ये तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. इक्विपमेंट क्लिनिंग, इन्फेक्शन बेसिकली तेव्हाच ट्रान्समिट होतात जर इक्विपमेंट व्यवस्थित साफ झालेलं नाहीये. जे इक्विपमेंट तुम्ही ऑटोक्लेव्ह करू शकता ते ऑटोक्लेव्ह करून घ्या. जे ETO घालायचे ते ETO ला घाला. रियूज करणं अवॉइड करा. त्या पेशंटचा इक्विपमेंट त्यालाच यूज केला गेला पाहिजे. आता ज्या पेशंटला जसं तुमचे रिॲक्टिव्ह हेपॅटायटिस B किंवा C किंवा HIV चे असतील, ट्राय टू प्रेफरेबली नॉट, दिस इज नॉट फॉर डिस्क्रिमिनेशनसाठी नाहीये, पण समवेअर ऑर द अदर काही प्रोटोकॉल्स आपल्याला फॉलो करावे लागतात सो दॅट ते इन्फेक्शन दुसऱ्या पेशंटला जाता कामा नये. सो त्यांची डायलिसिसची मशीन ही ऑलवेज वेगळी ठेवली गेली पाहिजे. त्यांचे ट्युबिंग्स किंवा त्यांचे जे काय कॅथेटर्स आहेत ते वेगळे असायला पाहिजे. क्लिनिंग शुड बी अकॉर्डिंग. हे बघा, हेपॅटायटिस आणि HIV व्हायरस हा फार मोठा काही स्ट्रॉंग व्हायरस नाही. त्याचं क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन इज ॲज इझी ॲज जस्ट वॉशिंग युअर हँड. अल्कोहॉल बेस्ड डिसइन्फेक्टंटनी पण हे दोन्ही व्हायरस टॅकल होतात. बेसिकली क्लिनिंग ऑफ ऑल देअर इक्विपमेंट्स, त्यांनी यूज केलेले जे काही कन्झ्युमेबल्स आहेत ते व्यवस्थित सगळ्या बायोमेडिकल वेस्टमध्ये डिस्कार्ड होणं. ओके, तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे. आता स्टाफ हू आर केअरिंग फॉर दिस, आता समजा माझ्याकडे 2 पेशंट्स झाले
डायलिसिस ला एक ऑलरेडी हेपेटाइटिस बी पॉझिटिव्ह आणि एक नॉर्मल आहे, तर आय शुड नॉट डू बोथ द पेशंट्स टुगेदर, हे लक्ष ठेवणं गरजेचं. पण कुठे ना कुठे आपल्या कामाच्या याच्यात आपण कुठेतरी विसरू शकतो एखादं प्रोटोकॉल फॉलो करण्यात, इट विल लीड टू अ बिग प्रॉब्लेम. ठीक आहे, सो मी क्वेश्चन तर घेणार नाही ह्याच्यावर, म्हणजे घेईन, पण जस्ट टू थ्री थिंग्स तुम्ही जर सगळ्या स्लाइड्स मध्ये बघितलं असेल तर बेसिक स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आर द सेम. फक्त त्या एरियामध्ये काय काय अवेलेबल आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही अजून एक्स्ट्रा काय करायचंय ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो म्हणून हे स्पेशल एरियाज जे आहेत, सर्जिकल युनिट, ऑपरेशन थिएटर्स, NICU, हिमोडायलिसिस युनिट, हे सगळे थोडेसे क्रिटिकल एरियाज असतात आणि म्हणून त्याला एक्स्ट्रा एक 10 ते 15% एक्स्ट्रा प्रॅक्टिसेस किंवा कंट्रोल प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. So I think with this I end my lecture. Hope I was explanatory to everyone. So Sanchita, over to you, dear. Thank you so much, ma'am, for this session. And you explained the concept in a very simple language. That was the best part of it. I liked it, and hopefully all the participants has also would have liked it. And I would request the participants that the session is now open. अब open discussion round है. आप लोग अपने सवाल जो है chat box में लिख सकते हैं. किसी का जो भी सवाल हो वो अपने सवालों को चैट बॉक्स में लिख सकता है या फिर अनम्यूट करके आप लोग पूछ सकते हैं. किसी का कोई सवाल हो वो अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में लिख सकता है. जिसका जो भी सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में लिख सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है. जिसका जो भी सवाल हो वो अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में लिख सकता है. जो लोग बोल ना रहे हो कृपया अपने आप को म्यूट पे रखें. Ma'am, there's a question for you in the chat box by Sheher Bano. What can be the precautions for newborn and new mother after getting discharged from hospital after delivery? Okay, so basically this is not very pertaining to hospital infection, but yes, I would like to take this question. So what is important is, in old ages, whenever a mother is delivered, तो उसको 40 दिन के लिए एक रूम में बंद किया जाता है. ओके, त्यांना एका रूम मध्ये 40 दिवस त्या आईला आणि बाळाला किंवा ते त्या रूम मध्ये. आपल्याला आताच्या जो जमान्यामध्ये लोग बोल नहीं रहे प्लीज अपने आप को म्यूट पे रखें. So basically, nowadays we feel like, what are these rituals? They are in 40 days because she's inside. ऐसे कैसे? But remember, there was some logic behind all these customs and traditions. 40 days तक the mother के vagina में से लोकिया बाहर आता है. Lokia is a very infective thing. Secondly, for 40 days, the mother gets total rest from all the household work. The baby is not exposed to
people who are not of much importance. So whatever transmission-based infection may be respiratory or maybe the remaining like 10 log usko milne aana. So all these things are taken care of. Yes, once the baby and the mother goes home, if the mother is having a cesarean section wound, it is very important that the mother should be told कि even if whenever you come for suture removal, always even if there are sutures, अंघोळ करणं आजकाल recommended आहे. पहिले के जमाने में there was a thinking की ज्यांना अंगावर सूचर्स आहेत त्यांनी अंघोळ करू नये. Now this is not the protocol now. Taking a bath is very important. Taking care of your wound is very important. There are fatty females काही असतात की ज्यांचं सिझेरियनचं वूंड हे पोटाच्या घडी खाली, कारण पोट थोडं जास्त मोठं असल्यामुळे फॅटी असल्यामुळे ते पोटाच्या घडी खाली असतं तर तिथे घाम जास्त येतो. So keeping those sides dry, keeping the site clean, taking daily bath is important. बेबी केअर मध्ये येस, बेबी केअर तर आपल्याला सगळ्यांना आपल्या आजीपासून इट हॅज बीन टॉट टू अस इम्पॉर्टंट while feeding the baby, whenever the baby is most चान्सेस मदर कडनं नसतात तर बाहेरच्या लोकांकडनं असतात. आणि म्हणून वन्स द बेबी अँड मदर इज डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल, आय वुड रेकमेंड की जे आधीच्या प्रथा आहेत की त्यांना एक फ्यू नंबर ऑफ डेज साठी एकटं सोडलं जातं, दॅट कॅन बी फॉलोड सो दॅट बेबीला तेवढा वेळ मिळतो इम्युनिटी गॅदर करायचा, मदरला वेळ मिळतो तिच्या त्या पूर्ण ट्रॉमामधनं बाहेर यायचा. अँड येस, बेसिक प्रोटोकॉल की प्रत्येक जण जो बाळाला भेटायला येईल त्यांनी व्यवस्थित हँड हायजीन करावं आणि आत्ताच्या सिनारिओ मध्ये तर त्यांनी मास्क घालूनच बाळाला भेटावं. ओके, एनीथिंग एल्स? किसी का और कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है. तो हाँ, ये जो है ये वाला किसी का कोई सवाल है वो अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है या फिर अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है. There's a question in the chat box, ma'am. Sangeeta Kadam, what are the precautions or household care for cracked nipples of mother after delivery? Yeah, so basically cracked nipples is a very common problem, and the first which usually comes from cracked nipples, उसमें ज़्यादातर अपना बॉडी का कमेंट्स आला लाइक स्टॅफ ऑरियस या समटाइम्स इफ द मदर इज MRS आहे, तुम्ही हे ऐकलं असेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हाऊस होल्ड केअर मध्ये येस, तुम्ही त्याच्यावर एखादं मॉइश्चरायझर आणि अँटीसेप्टिक औषध लावणं तेवढंच गरजेचं आहे. प्लस ब्रेस्टला एनगॉश म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की खूप जास्त दूध साठलेलं आहे, एकदम कडक झालेली आहे ब्रेस्ट, तर ते आय नो इट इज व्हेरी पेनफुल. जर पिळून काढता येत नसेल तर यूज द व्हॅक्युम पंप्स जे आजकाल येतात ते खरोखर कम्फर्टेबल असतात. ते व्यवस्थित ब्रेस्टवर बसतात आणि हळूहळू हळूहळू ते दूध बाहेर काढतात. सो दॅट विल मेक यू व्हेरी मच कम्फर्टेबल. तुम्हाला ते पेन फील होणार नाही. आणि बेबीचं फीडिंग तर आपण थांबवू शकत नाही, बट या फेज मध्ये क्रॅक निपल्स मध्ये बेबीला फीड करू नये. तुम्ही मिल्क एक्सप्रेस करा, व्हॅक्युम पंप यूज करा. हाताने पिळून काढणं इज मोर पेनफुल. एक्सप्रेस करा ते मिल्क आणि ते मिल्क तुम्ही बेबीला क्लीन चमचे आणि पाठीने देऊ शकता. आणि केअर फॉर द निप्पल, तर तुम्हाला अँटीसेप्टिक ऑइंटमेंट त्याला लावायचं आहे, गरम पिशवीने शेकायचं आहे, सो दॅट तिथे काही इंड्युरेशन असेल किंवा कडक झालं असेल तर ते रिलीज होतं. पण यू हॅव टू ऑब्झर्व वेदर द क्रॅक्स आर इम्प्रूव्हिंग अँड हिलिंग. जर ते होत नसेल, जर त्याच्यातनं पस येणं वाढत असेल तर इमिजिएटली तुम्ही कन्सल्ट करा सर्जनला. ते लोक त्याचं कल्चर सेन्सिटिव्हिटी करून घेतील अँड देन यू मे हॅव टू स्टार्ट सम अँटीबायोटिक, नाहीतर मग ते इन्फेक्शन वाढतच जाणार. येस, एनीवन एल्स?
नैना जी का सवाल का हाथ उठा है, कोई सवाल है तो वो पूछ सकती हैं अनम्यूट करके। किसी को और कोई सवाल है तो अपने सवाल को वो पूछ सकता है। किसी का कोई सवाल है तो अपने सवाल को वो पूछ सकता है। Suesha ma'am, I would request you that please motivate the participants to attend all the sessions in the same batch. They are in batch 2. ओके ओके. सो बेसिकली तुम्ही सगळे बॅच 2 मध्ये आहात. यू ऑल आर इन बॅच 2 ऑफ MCGN. तर तुम्ही ह्याच्या पुढचे लेक्चर्स हे बॅच 2 मध्येच अटेंड करायचे आहेत, कारण की तुमचे लेक्चर सिरीज तसे प्लॅन केले गेलेले आहेत. इफ यू चेंज द बॅच जर चेंज झाली तर तुम्ही काही लेक्चर्स मिस करू शकाल. तर त्यामुळे तुमची बॅच 2 आहे, तर तुम्ही बॅच 2 मध्येच सगळे लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. Thank you so much, ma'am, for motivating them. Now we will move forward, and also, ma'am, a very big thank you to you that you came all together here and given us a very nice lecture to us. We will call you again. My colleagues will be in touch with you. Thank you so much, ma'am, for joining us today. Now I will move on to the last agenda item, the feedback. फीडबैक फॉर्म का लिंक मैंने चैट बॉक्स में डाला है। बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा। ध्यान रखें, फीडबैक भरना कंपलसरी है, सबको भरना अति आवश्यक है। फीडबैक फॉर्म भरना, सब लोग फीडबैक फॉर्म भरें और उसी के बाद मीटिंग छोड़ के जाएं। एक चीज और बहुत इंपॉर्टेंट बताना चाहूंगी, बहुत महत्वपूर्ण है ये, कि आप सब लोग अगर एक साथ बैठ के मीटिंग ज्वाइन कर रहे हैं, एक ही डिवाइस से देख रहे हैं, डिवाइस का मतलब एक ही कंप्यूटर, लैपटॉप या स्मार्टफोन या टैबलेट, जो उन सब से, तो जिसने लॉगिन किया होगा मीटिंग में आने के लिए, जिसने अपनी डिटेल्स डाली होंगी, अपना नाम, ईमेल आईडी डाला होगा और रजिस्ट्रेशन के टाइम पे क्वेश्चंस डाले होंगे, अटेंडेंस उसी की मार्क होगी। ये हम छोटी सी गलती कर लेते हैं। ध्यान रखिएगा कि ये ऑनलाइन मीटिंग है, इस सभी को अपनी अटेंडेंस के लिए अपने अपने डिवाइस से लॉगिन करना होगा। तो जिन जिन के नाम उसमें आएंगे, अटेंडेंस हम उनको देंगे। तो ये चीज ध्यान रखें। मैं हमेशा रिपीट करती हूँ और इस बार भी फिर से बता रही हूँ कि आपको मीटिंग में आने के लिए अपनी पर्सनल डिवाइस जो भी है, सबको अलग अलग डिवाइस से लॉगिन करना होगा, तो उनको अटेंडेंस मिलती है। ठीक है। अब मैंने फीडबैक फॉर्म का लिंक चैट बॉक्स में डाला है। सब वो लिंक भरेंगे, बिना भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा। ये बहुत जरूरी है, बहुत इंपॉर्टेंट है। और एक बात और कि अगला सेशन आप लोग का 26 तारीख को होगा, 26 नवंबर को, शुक्रवार के दिन 3:30 बजे, यानी कि 26 नवंबर फ्राइडे 3:30 PM। सभी को आना है, किसी को भी कोई भी लेक्चर मिस नहीं करना है। 26 नवंबर 3:30 बजे और फ्राइडे को। जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो मीटिंग छोड़ के जा सकता है। जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो मीटिंग छोड़ के जा सकता है। अगले 5 मिनट में मैं मीटिंग को क्लोज कर दूंगी। तो कुछ क्लोजिंग कमेंट्स हैं कि एक तो मैं फिर से रिपीट करूंगी, सबको अपनी, जब आप मीटिंग ज्वाइन करते हैं, रजिस्ट्रेशन के जो क्वेश्चंस आते हैं, लिंक पे क्लिक करने के बाद वो सबको उसमें अपनी इंफॉर्मेशन भरनी होगी, तो उसके रेफरेंस में आप लोग को अटेंडेंस मार्क होती है। ठीक है।
25 नवंबर नहीं, 26 नवंबर। रश्मि जी ये गलत लिखा है आपने, 26 नवंबर, 26 नवंबर। मैं इनवाइट भिजवा चुकी हूँ, आप लोग के पास ईमेल ऑलरेडी पहुंच चुका है, आप लोग दोबारा चेक कर लें अपने 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 ईमेल पे। 26 नवंबर, 26 नवंबर 3:30 PM। रश्मि जी ध्यान दीजिए, 26 नवंबर को है। हाँ, मैं आपको बता रही थी कि जिस डिवाइस लॉगिन करते हैं उसमें आप अपना नाम डालते हैं, ईमेल आईडी डालते हैं, रजिस्ट्रेशन के क्वेश्चंस डालते हैं, टिक के आंसर्स भरते हैं, तो उसके आपको अटेंडेंस मिलती है। अगर 4 लोग एक साथ बैठ के मीटिंग ज्वाइन कर रहे हैं और सिर्फ एक ही डिवाइस है, एक ही ने लॉगिन किया है, तो उसको अटेंडेंस मिलेगी, आपको अटेंडेंस नहीं मिलेगी अगर आपने ज्वाइन नहीं किया है। थोड़ी सी गलती हो सकती है हमसे, ध्यान रखिएगा। नेक्स्ट सेशन 26 नवंबर 3:30 बजे जरूर आना है, छोड़ना नहीं है। फीडबैक फॉर्म सबको भरना है, कोई भी ऐसा ना हो जिसने फीडबैक फॉर्म नहीं भरा हो और वो मीटिंग छोड़ के चला गया हो, ऐसा ना करें। सबको फीडबैक फॉर्म भरना है। मीटिंग हम क्लोज करने की तरफ आ रहे हैं, सबको भरना है फीडबैक फॉर्म। कोई भी ऐसा ना हो जो फीडबैक फॉर्म ना भरे। आपने फॉर्म भर लिया हो, आप मीटिंग के जा सकते हैं। आप चाहें तो जब आप लोगों ने फॉर्म भर लिया हो, हाँ, फॉर्म जो है इंग्लिश और मराठी लैंग्वेज में है, एक ही फॉर्म भरिएगा, चाहे इंग्लिश में भरिए चाहे मराठी में भरिए, दोनों में नहीं भरना है, हम एक को ही कंसीडर करते हैं। जैसे आप लोग बोर्ड एग्जाम्स देते हैं, अगर आप सीबीएसई से दे रहे हैं तो क्या आप आईसीएसई से नहीं देंगे? तो या फिर आप स्टेट बोर्ड में आप उससे नहीं देंगे, आप एक ही बोर्ड में आप अपना 10th का एग्जाम देंगे। तो इसी तरह फीडबैक भी आपको एक ही में भरना है, चाहे इंग्लिश में भरें चाहे मराठी में भरें, तो आपको एक ही कंसीडर करेंगे हम। सबने भर लिया है फीडबैक फॉर्म? कोई ऐसा जिसने नहीं भरा है? अब हमारा मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है, तो क्लोजिंग कमेंट्स जो है सबको। नेक्स्ट सेशन आप लोग का 26 तारीख को है, 26 नवंबर 3:30 PM, 3:30 बजे, शुक्रवार को, फ्राइडे को जरूर आना है, मिस नहीं करना है। अपनी अपनी डिवाइस से आप लॉग इन करें, लॉग इन करते समय अपना नाम, ईमेल आईडी और जो जो इन्फॉर्मेशन उसमें मांगी जाती हैं वो डालें, उससे हमें अटेंडेंस मार्क करने में जो है आसानी रहती है, हम उसी से ही अटेंडेंस मार्क करते हैं। फीडबैक फॉर्म का लिंक मैंने डाला था, आप लोग उसको भरें, बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग को ना छोड़े। मैं देख रही हूँ कि कई लोगों ने भर लिया है, जो कुछ लोग बाकी हैं तो वो भी भर लें, क्योंकि अब समय आ गया है हम मीटिंग को क्लोज करने के लिए। तो अब मैं समाप्त करना चाहूंगी। आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। हम शुक्रवार को फिर से मिलेंगे 3:30 बजे, और तब तक के लिए मैं सभी को नमस्कार करती हूँ। धन्यवाद। जय हिंद। मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।